काय झालं? भीती वाटते कशाची? अय उशे ही तू तुडवलं ना सगळं? मम्मी खुशीने किती तुडवले? खुशीला कुत्रे बोलते. ऐका ना, तर मी माझ्या शेतात आहे आणि माझ्या शेतात गहू आणि ऊस लावलेला आहे. थोडीशी ज्वारी पण आहे आणि मध्ये मध्ये कुठेतरी लसूण पण लावलेला आहे. हा तोच गहू आहे जो आपण दररोज जेवताना चपाती म्हणून जे खातो तो गहू. 3 महिने झालेत आता या गव्हाला आणि हे उगलेत. एकदम छान दिसतेत. तिकडचं पण आमचं शेत आहे. येड्या कशाची भाजी? मेथी. ये चल, मेथी नाही ती चिगऱ्याची. कवटाच्या झाडाखालील असलेले आमचे हे शेतातील घर. सुमारे 2 ते 2.5 वर्ष झाली असतील आम्ही हे शेत घेऊन. तसं जर बघायला गेलं तर पप्पांनाही झाले असतील 2 ते 3 वर्ष रिटायरमेंट होऊन. पप्पांना मिळणाऱ्या रिटायरमेंटमधील पैसे पप्पांनी शेतामध्येच इन्व्हेस्ट केले. ते टमाट्याचं रोप आहे ती राहू दे. ती 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 तेव तेव तिकडे बघती. हा तसली टोमॅटोची रोप आहे. ती किती झालं? चांगलं आहे ऊस. लय चांगला आहे पण उसाला अजून बाबा लय दाट झालंय. सरपंच आता म्हणतो जर लोक येऊन बघून चालली ती जरा काय टाकले कोंडामध्ये एवढा बात कसं जाऊन मग यायला लागतं. भाऊ मी होती मी ब्लॉग मध्ये नको परत दुसरा व्हिडिओ काढते. प्रयत्न करतो. या प्रकारे पकडायला चाललेला आहे. ट्राय तर करता. गावात कोणाचा आहे? चल कोंबडी पकडू आपण. गव्हाचं पीक लावून हे 3 महिने झालेत. गहू पण एवढा छान उगलाय. तिकडं थोडीशी ज्वारी लावली. हे सगळं पप्पांनीच केलंय. पप्पा जास्त येतात शेतात आणि गहू, ज्वारी, ऊसाला ठिबक केली आहे पप्पांनी आणि सगळं पप्पाच बघतात. गव्हात फिरताना एवढं भारी वाटतंय ना.
तिकडचा जो ऊस दिसतोय ना तो पण आपलाच आहे. त्याला पण 5 महिने झालेत आणि एकदम दाट असा हिरवळा आलाय. सगळेजण भारी वाटते सगळ्यांना बघायला ते ऊस वगैरे. आलो. हे आमचं शेत आणि तिकडे खोल्या आहेत. आलो आलो. देशी केळीचं झाड आहे सध्या हे आपल्या शेतामधलंच आहे. चला चला वेळ होतोय. हा आमचा MS धोनी. नाही MS धोनी सारखं दिसते ना. या साईडने MS धोनी दिसते, या साईडने सचिन तेंडुलकर दिसते. कुठली शेतात जर चिंचाचं झाड नसेल ना तर मजा काहीच नाही. खाणार आहे. Change me.